हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत थेरी ऑफ मशीन. थेरी ऑफ मशीन मध्ये रिव्हिजन लेक्चर नंबर 3 पाहतोय, ज्यामध्ये टाइप नंबर 3 चे प्रॉब्लेम पाहतोय. क्लेन्स कन्स्ट्रक्शन. क्लेन्स कन्स्ट्रक्शनचा एक प्रॉब्लेम 100% पेपरला येतो 6 मार्कांसाठी. तर याचा एक क्वेश्चन आपण पाहूया जो एक्झामला रिपीट झालाय 2 वेळा. स्लाइडर क्रँक मेकॅनिझम आहे. ओके, लेंथ ऑफ क्रँक आणि लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड. क्रँकची आणि कनेक्टिंग रॉडची लेंथ दिली आहे. क्रँकची लेंथ आहे 100 mm आणि कनेक्टिंग रॉडची लेंथ आहे 400 mm रिस्पेक्टिव्हली. या पहिल्या सेंटरवर आपली स्पेस डायग्राम निघत असते. त्यासाठी मी काय करतो, गिवन डाटा घेतो बरं बाळांनो. लेंथ ऑफ क्रँक, क्रँकची लेंथ म्हणजे आर 100 mm. लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड, कनेक्टिंग रॉडची लेंथ किती आहे 400 mm. यावर आपण ड्रॉ करू शकतो. चला आता मी काय करतो, स्केल घेतो बाळांनो. चला या ठिकाणी बाळांनो मी घेतो सुटेबल स्केल. स्पेस डायग्राम ड्रॉ करावी लागेल ना पहिले. तर सुटेबल स्केल मध्ये 1 सेंटीमीटरला घेऊया फॉर 1 सेंटीमीटर. 100 mm आहे ना, मग 5 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटरला घेऊया बाळांनो. एक म्हणजे 20 ना, 5 होईल आणि ते हे होईल ना. 100 mm घ्या. 1 सेंटीमीटरला 100 mm घ्या. ठीक आहे, काही नाही हरकत. छोट्या याच्यात येऊन जाईल तुमची डायग्राम. चला 1 सेंटीमीटरला 100 mm असं मी काय केलंय, सुटेबल स्केल घेतलंय. आता करायचंय काय तुम्हाला, एक पॉइंट कन्सिडर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल तो पॉइंट आहे बाळांनो ओ. ठीक आहे, काय तो पॉइंट ओ. आता तुम्हाला काय करायचंय, 100 mm चं इथून क्रँक ड्रॉ करायचा आहे. 100 mm चा क्रँक आहे. 100 mm ला 1 सेंटीमीटर लेंथ आहे. किती लेंथ आहे, 1 सेंटीमीटर. ठीक आहे, एक हॉरिझॉन्टल लाईन पण ड्रॉ करा बाळांनो इथून. या पद्धतीने अशी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची तुम्हाला. इकडे बघा, आता एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केला. या ठिकाणी पॉइंट ओ आहे. इथून तुम्हाला 100 mm वर म्हणजे 100 mm ला 1 सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटरवर एक आर्क मारायचा आहे. 1 सेंटीमीटरवर तुम्हाला एक आर्क मारायचा आहे या साईडला. बरोबर 1 सेंटीमीटर म्हणजे 100 mm वर. ठीक आहे, कसा मारणार म्हणजे राऊंडर घ्या, पेन्सिल घ्या. राऊंडर पेन्सिलचं टोक इकडे, राऊंडर कर्कडकचं टोक इथे. 1 सेंटीमीटर. हा मोजू ना मग 45 डिग्री मोजू ना. ते तर करू ग, आधी मारता असं आहे कार. सर्व करू, तुम्ही घ्या. 100 mm वर मोजला. आता आपल्याला काय माहित नाही, आपल्याला माहिती आहे अँगल. अँगल तुम्ही पाहू शकता लगेच पुढे. क्वेश्चन जर पुढे रीड केला तरी ते तुम्हाला दिसतो 45 डिग्री अँगल फ्रॉम आयडीसी. म्हणजे इनर डेड सेंटर पासून अँगल आहे 45 डिग्री. मग 45 डिग्रीचा अँगल आहे इनर डेड सेंटर पासून पुढे. मग 45 डिग्री घ्यायचं. तुमच्याकडे प्रोट्रॅक्टर ना, प्रोट्रॅक्टर असं इथे ठेवायचं या पद्धतीने. असं ठेवायचं तुम्हाला प्रोट्रॅक्टर. ठेवल्यानंतर बरोबर 45 डिग्री अँगल मोजायचा. बरोबर 45 डिग्री. आणि 45 डिग्री अँगल मोजला की अशी लाईन येईल. म्हणजे बाळांनो तुम्ही काय केलं, इकडे लक्ष द्या. बरोबर इथं 45 डिग्री अँगल मोजला इथे. ठीक आहे, तू मोठं कर ना. इथे 45 डिग्री अँगल मोजला आणि बरोबर 100 mm वर म्हणजेच 1 सेंटीमीटर वर आर्क मारला. ठीक आहे, आता या बाजूला हा झाला तुमचा क्रँक. आता कनेक्टिंग रॉडची लेंथ त्यांनी सांगितली 400 mm. 400 mm 100 mm साठी 1 सेंटीमीटर, 400 mm ला 4 सेंटीमीटर. मग काय करायचं, परत राऊंडर घ्यायचं. कर्कडकचं टोक इथे ठेवायचं, पेन्सिलचं टोक इकडे ठेवायचं. इकडं कुठं तरी असं आर्क इन पा. बरोबर 4 सेंटीमीटरला या लाईन वर आर्क मारायचा. आणि ही जी लाईन आहे याशी कनेक्ट करायची. झाली. मग बाळांनो काय काय ड्रॉ केलं तुम्ही ड्रॉ केलेलं आहे बघा. इकडे बघा तुम्ही ना, हा झाला तुमचा कनेक्टिंग रॉड. काय झाला, कनेक्टिंग रॉड. हे काय झालं, क्रँक. या पॉइंटला नाव द्या ए, या पॉइंटला नाव द्या बी. याला नाव दिलं ओ, याला ए, याला बी. या इथपर्यंत चला. ठीक आहे, तुम्ही चेंज करा ना बाळांनो, मोठं घ्या ना तुम्ही. मला जे सुटेबल वाटलं मी ते घेतलं. स्केल घ्यायला लिमिट नाही, तुम्ही जास्त घ्या कमी घ्या, नो प्रॉब्लेम.
ही झाली तुमची स्पेस डायग्राम ड्रॉ. क्रँकचा अँगल दिलेला असतो 45 डिग्री, तो घेतला. बरोबर 1 सेंटीमीटर माझ्या स्केलनुसार हे मारला. क्रँकची लांबी नाव दिलं बी. बी पासून कनेक्टिंग रॉड आहे 400 mm मीन्स 4 सेंटीमीटर अकॉर्डिंग टू माय स्केल. बरोबर 4 सेंटीमीटर हे मारलं. हे झालं स्पेस डायग्राम. एवढं ड्रॉ करून घ्या पटकन. चला बाळांनो, इथपर्यंत आले असाल. आता काय करायचंय, बोलला का? आता काय करायचंय मुलांना तुम्हाला, या पॉइंट ओ पासून बरोबर 90 डिग्रीवर एक लाईन घ्यायची व्हर्टिकली. ही जी हा जो तुमचा बेस आहे कनेक्टिंग, म्हणजे हा तुमचा बेस आहे OA, याला बरोबर 90 डिग्रीत एक व्हर्टिकल लाईन तुम्हाला मारायची आहे. बरोबर एक व्हर्टिकल लाईन मारायची आहे. व्हर्टिकल लाईनची लेंथ किती असली तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, बोल नका रे सोहम, बोल नको. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, हा जो कनेक्टिंग रॉड आहे AB, याला पुढे एक्सटेंड करायचं या लाईन पर्यंत. केलं एक्सटेंड? चला एक्सटेंड केलेलं आहे तुम्ही, ठीक आहे. आता त्या पॉइंटला नाव द्या बाळांनो C. काय नाव द्या? C. इथे एक परपेंडिक्युलर लाईन मारली आणि AB कनेक्टिंग रॉडला पुढे एक्सटेंड केलं. घ्या करून पटकन. चला आता हलक्या हाताने ना याला हॅचिंग करायचंय तुम्हाला. लक्ष द्या. इथे असं हॅचिंग करा रे. हलक्या हाताने हॅचिंग केलंय. आता हा जो ट्रायंगल आहे OB आणि C इकडे बघा रे मुलांनो. आता हा जो ट्रायंगल आहे ना OBC याला म्हणतात बाळांनो व्हेलॉसिटी ट्रायंगल. काय म्हणतात? व्हेलॉसिटी ट्रायंगल. याला नाव द्यायचं असं व्हेलॉसिटी ट्रायंगल. मग हा व्हेलॉसिटी ट्रायंगल आहे OBC हा झाला तुमचा व्हेलॉसिटी ट्रायंगल. म्हणजे तुम्ही या ट्रायंगल वरून व्हेलॉसिटी काढू शकता. मग चला मी व्हेलॉसिटी काढतोय इथे खाली. मग घ्या बरं पहिलं VOB म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ क्रँक, बिकॉज OB इज अवर क्रँक. OB हा आपला क्रँक आहे. मग यावरून तुम्ही व्हेलॉसिटी ऑफ क्रँक काढू शकता. मग चला व्हेलॉसिटी ऑफ क्रँक कसं काढणार, बोलू नका रे. व्हेलॉसिटी ऑफ क्रँक काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, ओमेगा मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ OB. ओके घ्या बरं. चला आले कितपर्यंत बरं का. मला काढायचंय व्हेलॉसिटी ऑफ द क्रँक OB. क्रँक OB ची व्हेलॉसिटी काढण्याचा फॉर्म्युला बघा, ओमेगा आणि मल्टिप्लाय मग लेंथ ऑफ OB आणि तुमचं जे काही स्केल असेल ते. ऐका ना, ओमेगाचा फॉर्म्युला काय 2πn/60. लेंथ ऑफ OB किती होतं रे, लेंथ ऑफ OB ची लेंथ किती घेतली होती 100 mm साठी 1 सेंटीमीटर. स्केल किती होतं 100 mm चं स्केल होतं ना, हे MM मध्ये आहे. स्केल आहे 100 mm. लेंथ ऑफ AB 1 सेंटीमीटर, ठीक आहे. आणि ओमेगा इथं n ची व्हॅल्यू, n म्हणजे काय आहे रोटेशन्स पर मिनिट. तो स्पीड आहे, स्पीड इथं दिलेलं आहे बघा. रोटेट्स युनिफॉर्मली ऍट 600 RPM. रोटेशन पर मिनिट गिवन असतं बरं का बाळांनो. मग इथं व्हॅल्यू टाका. चला 2 मल्टिप्लाइड बाय π मल्टिप्लाइड बाय 600 डिवायडेड बाय 60 मल्टिप्लाइड बाय 1 into 100 सगळं कॅल्क्युलेट टाका. व्हेलॉसिटी ऑफ AB येत असतं mm/सेकंदामध्ये. mm/सेकंदामध्ये येत असतं व्हेलॉसिटी ऑफ क्रँक. ही क्रँक OB ची व्हेलॉसिटी झाली. क्रँक OB ची व्हेलॉसिटी झाली बरं काही. दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ क्रँक OB. mm/सेकंदात आहे कारण तुम्ही स्केल mm मध्ये घेतलंय. किती आलं ग 628.3.18. याला जर सेंटीमीटर मध्ये करायचं असेल, mm/सेकंदात आलं ना, सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर डिवायडेड बाय 100. किती होईल मग ते VOB 62.83 सेंटीमीटर पर सेकंद. आणि याला जर मीटर पर सेकंदात करायचं असेल
तर डिवायडेड बाय 10 करा 6.28 मीटर पर सेकंद. अशा पद्धतीने बाळांनो व्हेलॉसिटी ऑफ क्रँक काढलेले एमएम पर सेकंदात सेंटीमीटर पर सेकंदात डिवायडेड बाय 100 करून, सॉरी इथे हे करावं लागेल ना रे बाळांनो, इथे डिवायडेड बाय फक्त 10 करायचे 628.3 येईल ना. एमएम चं सेंटीमीटर करायला डिवायडेड बाय 10 करा म्हणजे 1 पॉईंट पाठीमाग, आणि एमएम चं मीटर करायला डिवायडेड बाय 1000 करा म्हणजे 3 पॉईंट पाठीमाग. असा आन्सर येते पा. क्रँकची व्हेलॉसिटी काढली व्हेलॉसिटी डायग्राम वरून, या लिहून. झालं का? आता मला काढायचंय इकडे पा, याची लेंथ तर भरली होती 1 सेंटीमीटर. आता तुम्ही सांगा मला याची लेंथ किती आली बीसी ची, कारण बीसी ची लेंथ सांगते तुम्हाला कनेक्टिंग रॉडची व्हेलॉसिटी. पुढच्या पेजवर घेतो रे. व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड मग कसं, ओमेगा मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ बीसी मल्टिप्लाइड बाय स्केल. नेहमीप्रमाणे 2 पाय n अपॉन 60. लेंथ ऑफ बीसी किती आलं बा, स्केल 100 mm आहे. किती 0.9 आलं का? मग करा मल्टिप्लाय. चला 2 पाय n ची व्हॅल्यू 600 डिवायडेड बाय 60 0.9 इंटू 100 टाका. आहे कॅल्क्युलेटर. टेल मी द व्हेलॉसिटी ऑफ बीसी, ते येईल एमएम पर सेकंदात. सांगा व्हेलॉसिटी ऑफ बीसी इन एमएम पर सेकंद. ही कनेक्टिंग रॉडची व्हेलॉसिटी आहे, ही कनेक्टिंग रॉड एबी ची व्हेलॉसिटी आहे. काढा कनेक्टिंग रॉड एबी ची व्हेलॉसिटी. एमएम पर सेकंदात आलं का त्याला 10 ने डिवाइड करा, सेंटीमीटर पर सेकंदात येईल, आणि 1000 ने डिवाइड केलं तर मीटर पर सेकंदात येईल. किती आलं म्हटली? 5654.8 डिवायडेड बाय 10 करा 565.48. याला डिवायडेड बाय 1000 करा 5.654 मीटर पर सेकंद. ही झाली कनेक्टिंग रॉड एबी ची व्हेलॉसिटी. कनेक्टिंग रॉड एबी ची व्हेलॉसिटी म्हणजे काय रे, हे जे दिसतोय का बीसी, याची लेंथ आली होती 0.9, याची लेंथ होती 1 सेंटीमीटर. आता मला काढायची ओसी ची लेंथ. ओसी ची लेंथ म्हणजे काय, पॉइंट ओ ची रेसिप्रोकेटिंग लेंथ, रेसिप्रोकेटिंग ची व्हेलॉसिटी. चला ओसी ची लेंथ काढा, बाकीच्यांनी हे लिहून घ्या. बीसी ची लेंथ म्हणजे कनेक्टिंग रॉड एबी ची व्हेलॉसिटी. चला झाला असेल मुलांनो. आता इकडे लक्ष द्या. या ठिकाणी असतो तुमचा स्लाइडर. कोण या स्लाइडर. स्लाइडरची व्हेलॉसिटी म्हणजे ओसी ची लेंथ किती आली ग, 0.8. मग चला काढूया इकडं, इकडे लक्ष द्या. मग व्हेलॉसिटी ऑफ ओसी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडर ओमेगा मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ ओसी मल्टिप्लाइड बाय स्केल. ओमेगा ची व्हॅल्यू 2 पाय n अपॉन 60, n ची व्हॅल्यू 600 अपॉन 60, लेंथ ऑफ ओसी 0.8, स्केल होता 100 mm. हे येईल बाळांनो एमएम पर सेकंदात. टेल मी द व्हीओसी. ही आली व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडर. हे व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडर आलं बरं का. याला डिवायडेड बाय 10 केलं की सेंटीमीटर पर सेकंदात येईल, डिवायडेड बाय 1000 केलं तर मीटर पर सेकंदात येईल. 5026.53 डिवायडेड बाय 10 करा 502.6 सेंटीमीटर पर सेकंद, आणि याला डिवायडेड बाय 1000 करा 5.026 मीटर पर सेकंद. हे झालं व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडर. मग व्हेलॉसिटी ऑफ काय काय काढलं आपण, व्हेलॉसिटी ऑफ क्रँक काढलं, व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड काढलं, व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडर काढलं. चला बाळांनो हे झालं असेल व्हेलॉसिटी डायग्राम वरून तर व्हेलॉसिटी काढल्या. आता काय करायचं, आता तुम्हाला बाळांनो एक काम करायचंय. याच्यामध्ये तुम्हाला सर्कल ड्रॉ करायचा, एक्सलरेशन डायग्राम ना. त्यासाठी ना बी घ्यायचा सेंटर आणि रेडियस घ्यायचा सी. बी ला सेंटर आणि बी सी ला रेडियस घ्यायचा आणि एक सर्कल ड्रॉ करायचा. बी ला घ्यायचा सेंटर, बी सी ला घ्यायचा रेडियस, सर्कल ड्रॉ करायचा.
घेतलं का रे? बी ला सेंटर सी, बी सी ला रेडियस. त्यानंतर काय करायचं, इथे पॉइंट ए, इथे पॉइंट बी आहे, ए आणि बी याचा सेंटर घ्यायचा. ए बी ची लेंथ किती होती रे? 4 सेंटीमीटर. मग बरोबर इथून इथं 2 सेंटीमीटर वर येतो सेंटर. सेंटर पासून बरोबर एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. बरोबर, बरोबर असं करायचं बघ. बरोबर, ए आणि बी, ए बी म्हणजे कनेक्टिंग रॉड, त्याचा सेंटर घ्यायचा. सेंटर पासून बी पर्यंत रेडियस घेऊन सेंटर पासून ए बीचा सेंटर, ए बी या कनेक्टिंग रॉडचा घ्यायचा सेंटर. सेंटर पासून बी पर्यंत डिस्टन्स घेऊन एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. केला का सर्कल ड्रॉ? घ्या लिहून पटकन. चला बाळांनो, तुम्ही हे ड्रॉ केला असेल, लक्ष द्या. त्यानंतर काय करायचं, सी हिअर. त्यानंतर तुम्हाला हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आणि हे बघा हा पॉइंट एकमेकाला कनेक्ट करायचा आहे. हा इथे जो 2 सर्कल जिथे कट होतात तो पॉइंट, आणि हा सर्कल याला बेसिक फिक्स लाईनला जिथं कट करतो तिथं ही अशी ग्रीन लाईन मी काढली, ती लाईन ड्रॉ करायची. एक मिनिट बाळांनो, इथं थोडंसं करेक्शन करा. करेक्शन असं करा की या ठिकाणी जिथं 2 सर्कल एकमेकाला कट करतात ती लाईन पासून बेस पर्यंत जा. जिथं येलो सर्कल आणि हा ऑरेंज सर्कल जिथं एकमेकाला कट करतात ते हा पॉइंट आणि हा पॉइंट, तिथून लाईन मारा या फिक्स लाईन पर्यंत. अशी ग्रीन लाईन आहे बाई. झालं का आता? बरोबर, व्हेरी गुड. आता काय करायचं, आता आहे ना इथं आहे ना हॅचिंग करायचं बघा या सर, या पूर्ण याला. ठीक आहे, याला नेमिंग करा. आता नेमिंग करताना बाळांनो या पॉइंटला नाव द्या बाळांनो टी. या पॉइंटला नाव द्या बाळांनो टी, आणि या पॉइंटला नाव द्या यस. हा पॉइंट ऑलरेडी ओ आहे ना तुमचा. ओके, मग हे काय झाली तुमची ओ. हा पॉइंट कोण होता? बी होता ना. हा पॉइंट आहे बी, मग काय ओ बी टी एस. ओ बी टी एस ही झाली तुमची ऍक्सलरेशन डायग्राम. तर बाळांनो ओ बी टी एस, ओ बी टी एस ही झाली तुमची ऍक्सलरेशन डायग्राम. ओबीसी व्हेलॉसिटी ट्रायंगल होता, ही झाली तुमची ऍक्सलरेशन डायग्राम. चला, ड्रॉइंग आता कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला ऍक्सलरेशन काढायचंय. चला मग ऍक्सलरेशन काढूया. ड्रॉइंग झाली आहे, हे झालं का लिहून एवढं ड्रॉ करून? चला घ्या बरं. आता सुरुवातीला आपण फाइंड आउट करूया. इकडे लक्ष द्या. ऍक्सलरेशन ऑफ क्रँक ओबी. ऍक्सलरेशन ऑफ क्रँक ओबी. कोणता ऍक्सलरेशन आहे? सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन. सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन ऑफ क्रँक ओबी. त्याचा फॉर्म्युला घ्या, ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ ओबी. ओबी ची लेंथ मल्टिप्लाइड बाय स्केल. ठीक आहे, ओमेगा आहे 2 पाय, एन म्हणजे 600 डिवायडेड बाय 60. याचा स्क्वेअर लेंथ ऑफ ओबी होतं 1 सेंटीमीटर. स्केल किती होतं? 100 mm पर सेकंद. कॅल्क्युलेट टाका आणि मला सांगा सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन फॉर क्रँक ओबी. हे क्रँक ओबीची आलंय. क्रँक ओबीचं काय आलं? सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. किती येतं बा? टाका रे कॅल्क्युलेटरवर. याचा स्क्वेअर करून घ्या, मग 100 ने मल्टिप्लाय करा. सांगा किती येतं सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन ऑफ क्रँक ओबी. क्रँक ओबीचं सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन सांगा कॅल्क्युलेशन करून. तर आन्सर आलं 394.784. हे कशा झालं?
mm पर सेकंड स्क्वेअर मध्ये आलं का? कॅल्क्युलेशन नीट करा एकदा, मला थोडी शंका वाटते यात. ऐका मी तुम्हाला सांगतो, एक मिनिट आम्ही करतो. तर बाळांनो हे आन्सर थोडस बरोबर आहे पण थोडस रॉंग पण आहे. 394784 394784.1 हे झालं बाळांनो mm पर सेकंड स्क्वेअर मध्ये. मला सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन पाहिजे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये पाहिजे. मग डिवायडेड बाय 10 करा. 394784 येईल पहा. मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये पाहिजे, मग याला डिवायडेड बाय 1000 करा. 394.784 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन ऑफ द क्रँक इन मीटर पर सेकंड स्क्वेअर. असं येतं पहा. क्रँक साठी काढलं बरं काय, हे सगळं आपण क्रँक साठी केलंय. क्रँकचं नाव उभी आहे. गेली उंचाला एवढं पटकन. हे झालं क्रँकचं सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. मीटर मध्ये जनरली फायनल आन्सर लिहितात. काय ठीक आहे ना. आता मी तर mm मध्ये विचारित होतो ना, पण मी तर mm मध्ये का विचारतो, कारण मी mm मध्ये घेतलंय ना. जर तुम्हाला पेपरला वेळ वाचावा असं वाटत असेल आणि मीटर मध्ये विचारलंय, डायरेक्टली तुम्ही एका सेंटीमीटरला, हे मीटर किती होतं 0.1 मीटर, त्या हिशोबाने घ्या. स्केल घेतानाच मीटर मध्ये घ्या. मग तुम्ही लक्षात ठेवा mm सेंटीमीटर मीटर आणि कन्फ्युज नका होऊ. पुढचं घ्या चला. आता मला काढायचंय कनेक्टिंग रॉड साठी. मग कनेक्टिंग रॉडचं नाव आहे AB. मग कनेक्टिंग रॉडचं सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन म्हणजे ओमेगा स्क्वेअर इंटू लेंथ ऑफ TB. लेंथ ऑफ TB मल्टिप्लाइड बाय स्केल. ओमेगा म्हणजे 2 पाय इंटू 600 डिवायडेड बाय 60 चा स्क्वेअर. लेंथ ऑफ TB ची लेंथ किती आली बघा बरं. TB म्हणजे कुठून कुठपर्यंत आहे पहा. बघ इथून T आणि इथपर्यंत B, एवढी याची लेंथ सांगा किती आली. T पासून B ची लेंथ सांगा किती येते. TB ची लेंथ किती आली 0.2 आणि स्केल आहे 100. टाका चला कॅल्क्युलेटर वर. हे येणार आहे तुमचं mm पर सेकंड स्क्वेअर मध्ये. हे तुमचं कनेक्टिंग रॉड आहे. कनेक्टिंग रॉड AB साठी असलेलं तुमचं सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. याला तुम्ही सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये लिहू शकता डिवायडेड बाय 10 करून, आणि डिवायडेड बाय 1000 करून मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये पण लिहू शकता. सांगा कशात किती येतंय. पहिले mm मध्ये सांगा. 7895 6.83. याला डिवायडेड बाय 10 करा. 7895.68. याला डिवायडेड बाय 1000 करा. 78.956 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. हे आलं सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन फॉर कनेक्टिंग रॉड AB. ओके. काय लिहून घ्या. चला बाळांनो हे झालं असेल. आता मला काढायचंय टॅन्जेन्शियल ऍक्सलरेशन ऑफ कनेक्टिंग रॉड AB. मग टॅन्जेन्शियल ऍक्सलरेशन ऑफ कनेक्टिंग रॉड AB म्हणजे काय. ओमेगा स्क्वेअर इंटू लेंथ ऑफ AB मल्टिप्लाइड बाय स्केल. नाही TS ची लेंथ आहे. TS लेंथ ऑफ TS आहे. लेंथ ऑफ TS आहे. ओमेगा स्क्वेअर म्हणजे 2 पाय इंटू 600 डिवायडेड बाय 60. हे झालं 2 पाय n अपॉन 60 म्हणजे ओमेगा. त्याचा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय TS. TS ची लेंथ मोजावं लागेल. स्केल आहे 100 mm. TS पाहूया कुठे. हे बघा TS इथून आहे. इथं T सुरू आहे. इथून T TS इथं आहे बा. इथून तर इथपर्यंत TS आहे. याची लेंथ मोजा. याची इथून तर इथपर्यंत T पासून S पर्यंत, आणि सांगा लेंथ किती येते.
0.7. मग टँजेन्शियल ऍक्सलरेशन ऑफ AB मिळेल तुम्हाला mm/s² मध्ये, डिवायडेड बाय 10 केलं तर भेटेल cm/s मध्ये, आणि नंतर डिवायडेड बाय 1000 केलं तर m/s² मध्ये. सांगा किती येतं पहा, सांगा या व्हॅल्यू. चला 27634.8.9 डिवायडेड बाय 10 करा, 27634.89 डिवायडेड बाय 1000 केलं तर 276.348 m/s². हे झालं टँजेन्शियल ऍक्सलरेशन ऑफ कनेक्टिंग रॉड AB. घ्या लिहून टँजेन्शियल ऍक्सलरेशनचं पटकन. आता बाळांनो शेवटचा मुद्दा राहिला स्लायडरचं ऍक्सलरेशन 4 नंबरला. मग ऍक्सलरेशन ऑफ स्लायडर, ऍक्सलरेशन ऑफ स्लायडर कसं काढणार रे? ऍक्सलरेशन ऑफ स्लायडर काढायला ω² लेंथ ऑफ OS मल्टिप्लाइड बाय स्केल. ओमेगा काय आहे? 2πn, n म्हणजे 600 डिवायडेड बाय 60² OH ची लेंथ काढावी लागेल किती आहे? मग स्केल घ्यावा लागेल. स्केल किती होतं? 100 होतं ना. स्केल 100 mm. स्केल 100 मध्ये घेतलं म्हणून ऍक्सलरेशन ऑफ स्लायडर आलं mm/s² मध्ये. ऍक्सलरेशन ऑफ स्लायडर तुम्ही डिवायडेड बाय 10 करून काढू शकता cm/s² मध्ये. ऍक्सलरेशन ऑफ स्लायडर तुम्ही काढू शकता m/s² मध्ये. सांगा किती येतं हे? सावकाश करा. लेंथ ऑफ OS काढा. इकडे बघा, हे बघा इथून आहे O आणि इथं S, यांची लेंथ मोजा. OH ची लेंथ, लेंथ ऑफ OS किती येतं पहा, नीट मोजा. लेंथ ऑफ OS 0.7. तुमची जी आली ती बरं का, करा मल्टिप्लिकेशन, तेच येईल मग मागचं आन्सर. 276,348.92, 276,348.89 आणि 276.348. लक्षात ठेवा, कॅल्क्युलेटर व्यवस्थित टाका. लेंथ मोजणं फार गरजेचं आहे. जी तुमची आली आता मी तेच आन्सर घेतलं. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक कॉम्पोनंटचं स्लायडर क्रँक मेकॅनिझम मध्ये प्रत्येक कॉम्पोनंटची व्हेलॉसिटी आणि प्रत्येक कॉम्पोनंटचं ऍक्सलरेशन काढू शकता. ओके, हे झालं बाळांनो आपलं आजचं क्लेन्स कन्स्ट्रक्शन. आणि डाऊट समजलं क्लेन्स कन्स्ट्रक्शन? ओके चालेल बाळांनो, आज आपण इथे थांबूया. तर अशा पद्धतीने बाळांनो तुम्हाला हे स्लायडर म्हणजे क्लेन्स कन्स्ट्रक्शन यूज करायचंय टू फाइंड द व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन ऑफ ईच अँड एव्हरी कॉम्पोनंट. ओके, बाय.